महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठापैकी एक शक्तिपीठ म्हणजे माहूरगड. या व्हिडिओमध्ये आपणास माहूरगडविषयी संपूर्ण माहिती दिली जाईल. रेणुका माता मंदिर, अनुसूया माता मंदिर, माँ जगदंबा मंदिर, श्री दत्तात्रय मंदिर, रामगड, किल्ले, माहूर तीर्थक्षेत्र याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपल्याला भेटेल. व तसेच माहूरगडला तुम्ही कशा प्रकारे पोहोचू शकता याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपणास भेटेल. माहूर तालुका हा नांदेड जिल्ह्यात येत असून नांदेडपासून माहूर 125 किलोमीटर अंतरावर आहे. सर्वप्रथम तुम्हाला ट्रेनने प्रवास करायचे असेल तर तुम्हाला किनवट तालुक्यास जावे लागेल, कारण माहूर या ठिकाणी ट्रेन उपलब्ध नाही. किनवट तालुका हा माहूर शेजारील एक तालुका आहे. मुंबई, नांदेड, आदिलाबाद, हैदराबाद, तिरुपती, नागपूर व इतर ठिकाणाहून किनवट जाण्यास ट्रेन उपलब्ध आहेत. किनवटपासून पुढचा प्रवास तुम्हाला बस, टॅक्सी, ऑटो व इतर वाहनाने करावे लागेल. किनवटपासून माहूर 48 किलोमीटर अंतरावर आहे. जर तुम्ही इतर राज्यातून किंवा इतर तालुक्यातून, जिल्ह्यातून येत असाल तर तुम्हाला नांदेड लगत आदिलाबाद, यवतमाळ, वाशिम, वर्धा, परभणी, बुलढाणा, अमरावती, नागपूर व इतर ठिकाणाहून माहूरसाठी स्पेशल बसा उपलब्ध आहेत. माहूर पोहोचल्यानंतर माहूरमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी लॉज, हॉटेल, रेस्टॉरंट या सर्व सुविधा उपलब्ध आहेत. माहूरमध्ये जर तुम्ही संध्याकाळी पोहोचला असाल तर रात्रीचा मुक्काम करून दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटे श्री रेणुका माता मंदिरापासून दर्शनाची सुरुवात करू शकता. माहूरमध्ये जर तुम्ही सकाळी पोहोचला असाल तर पूर्ण दर्शन तुम्हाला दिवसभरात होऊन जाईल. तुम्ही संध्याकाळी पोहोचला तर एक रात्र मुक्काम करून दुसऱ्या दिवशी दर्शनाला सुरुवात करावी लागेल, कारण इथले संपूर्ण दर्शन घेण्यासाठी तुम्हाला एक दिवस पूर्ण जातो. तर सर्वप्रथम आम्ही किल्ले रामगडपासून आपल्या व्हिडिओची सुरुवात करूया. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेले आहोत माहूरगडाला. आपण माझ्या मागे बघू शकता रामगड किल्ला आहे आणि समोर आहे रेणुका माताचे मंदिर. माहूरगडाला वेढा मारला जातो, त्या वेढाचा पण आम्ही तुम्हाला पूर्णपणे इतिहास सांगू. व्हिडिओमध्ये बघत जावा आणि जर व्हिडिओ चांगला वाटला तर सबस्क्राईब करा माझ्या यूट्यूब चॅनलला आणि व्हिडिओला लाईक करायला कधी विसरू नका. तुम्ही बघू शकता आम्ही अर्ध्यावरच आलो तर एवढं थकलाव, मजाक नाही. जेव्हा हे बांधकाम केलं असेल तर किती कठीण केलं असेल. असं म्हणतात की पूर्वीचे लोक स्ट्रॉंग होते. इथं एक 5-10 मिनिट रेस्ट करणार आहोत आम्ही आणि परत आम्ही या पायऱ्या चढून वरचा गडकिल्ला पाहू. पूर्ण बघत जा, पूर्ण बघा हा व्हिडिओ, तुम्हाला पूर्ण काही या व्हिडिओमध्ये भेटेल. बघू शकता मित्रांनो, इथं काही सूचना दिलेल्या आहेत. इथं हे तुम्ही पूर्ण एकदा वाचून घ्यावे. आणि हे आहे द्वार ह्या किल्ल्याचं. ह्या किल्ल्याचं द्वार ह्याच्यापेक्षा मोठं आहे, पण आम्ही आता इथनं खालून वरती आलोय तेव्हा पहिल्यांदा आम्हाला पच्ची का रस्ता सो आहे. तर बघूया आपण यामध्ये जाऊया आणि याचा मेन जे द्वार आहे, मोठं द्वार, हे पण दाखवण्याची आम्ही तुम्हाला प्रयत्न करू. तर चला आतमध्ये. बघू शकता की किती प्राचीन मंदिर आहे. हा फार वर्षापूर्वी बांधला गेला. याचा इतिहास काही कोणी सांगू शकत नाही, कारण की हे हजारो वर्षापूर्वी बांधलं गेलं आहे. तर किल्ल्यावरती पूर्ण जाऊन पूर्ण व्हिडिओ, पूर्ण ड्रोन शॉट आम्ही तुम्हाला दाखवू. व्हिडिओमध्ये बघतच राहा. तर फायनली मित्रांनो, ह्या गडावर आपण पोहोचलो. इथनं पण बघू शकता रेणुका माताचं मंदिर दिसते तुम्हाला. फार अतिशय सुंदर मंदिर दिसते. हा किल्ला खूप जुना आहे. हजारो वर्षापूर्वी ह्याचं बांधकाम झालेलं आहे. हे व्हिडिओमध्ये महाराजांनी आम्हाला समजून सांगितलेच. तुम्ही बघू शकता. ह्याचं पण मला एक सांगायचं आहे जनतेला, लोकांना, की आपण गड किल्ले वगैरे येतो आहे, पण इथं मला माझ्या डोळ्यासमोर काही घाण गोष्टी दिसतात इथं. जसं की मेन कापड असो, प्लास्टिकच्या पिशव्या असो, बाटली असो, ह्या गडावर दिसल्यात. तर सर्व जनतेला माझी विनंती आहे हात जोडून, की तुम्ही गड किल्ल्याला येताय, पण येताना सर्व जे खाद्यपदार्थ असतात आणि जे तुम्ही सोबत आणतात ते आपल्या बॅगमध्ये घ्यावा आणि खाली नेऊन टाकावं. आणि दुसरी एक या माहूरचे जे नागरिक आहेत, इथली जे संस्था वगैरे आहेत, त्यांना एक माझी कळकळीची विनंती आहे की लोक इथं खूप मोठ्या प्रमाणे येतात आणि इथं बघा हे बांधकाम वगैरे आपलं पूर्ण झालेलं नाही आहे.
हे बघा, समजा हे आपण बघितलंय, हे दगड दिसतंय तुम्हाला, हे दगड कधीही पडू शकतं असल्या प्रकारे आहे. बघा इथं किती सांद आहे या दगडाला. समजा अचानक कधी मोठं वादळी वादळ आलं तर ही पडण्याची शक्यता आहे. व इथं बघू शकता तुम्ही हे काय बांधकाम केलं आहे. बांधकाम तर नाहीच आहे, याची दुरुस्ती पण नाही आहे. माझी कळकळीची विनंती आहे, जे कोणी बघत असेल माहूरकर, तुम्हाला जर खरंच हिंदू धर्म जपायचा असेल, हिंदू मंदिरे गड किल्ले जपायचे असतील तर तुम्ही हे आवाज उठवलं पाहिजे. इकडं तुम्ही बघू शकता, हे बांधकाम बघा तुम्ही किती डेंजर झालेलं आहे. समजा कोणी भाविक भक्त इथं जर आले आणि हे जर कोणाच्या अंगावर पडलं गेलं तर ह्याला कोण जिम्मेदार आहे? माझं सांगणं एवढंच आहे की हे जे आता तिथं ते बांधकाम बघू शकता, जर मोठं वादळी वादळ आलं तर ते भिंत पण पडू शकते. एवढ्या मोठ्या प्रमाणे इथं पब्लिक वगैरे येते, पण इथं हे दुरुस्तीच्या नावावर काहीच नाही आहे. हे दुरुस्ती केली पाहिजे, ही माहूर प्रशासनाला ही नम्रतेची विनंती आहे. इथं पब्लिक येते, त्यांना हात जोडून कळकळीची विनंती आहे. बघा, हे अशा प्रकारे इथं कचरा कुडा टाकला जातो. इथं हे जेवून हे अशा परतरवाळ्या टाकले जातात. हे आपल्याच पूर्वजांनी हे कमवून ठेवलेलं आहे. हे अशा प्रकारे घाण करू नये तुम्ही, ही कळकळीची विनंती आहे. हे अशा बाटल्या इकडे टाकल्या जातात, हे चुकीचं आहे मित्रांनो. त्या अशा प्रकारे घाण करू नका. आणि जे माहूरचे प्रशासन आहे, जे कोणी असेल त्यांना वाईट वाटत असेल, त्यांचे हात जोडून माफी मागतो. पण हे असे गड किल्ले यांची दुरुस्ती करणं हे काळाची गरज आहे मित्रांनो. आणि जे कोणी बघत असेल माहूरकरचे जे पब्लिक असतील, त्यांना कळकळीची विनंती आहे की हे मंदिर परत एकदा उभा टाकलं पाहिजे. कारण की लोक इथं येतात, तेच वारंवार तेच सांगत असतो मी की पब्लिक इथे येते, कोणाच्या अंगावर समजा दगड वगैरे पडला तर जिम्मेदार कोण राहणार? बघतच राहा. ह्या गडाचं तुम्हाला मी थोडंफार सांगितलंच. आणि आमचे जे महाराज होते त्यांनी चांगल्या प्रमाणे आम्हाला समजून सांगले या गड किल्ल्याचा इतिहास. ते तुम्ही पाहाच या व्हिडिओमध्ये. आणि संपूर्ण आपण इथला माहूरगडाचा जे पूर्ण येडा आहे ते पण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत. बघू शकता मित्रांनो, गड किल्ल्यावर मी आल्यानंतर एक किलोमीटर 1-1.5 किलोमीटर चालल्यानंतर इथे एक मोडकं तोडकं छोटंसं हे मंदिर दिसतंय. त्याला मंदिर म्हणावं का बैठक रूम म्हणावे हे मला काही कळत नाही. कारण की इथं काही लिहून नाही, याच्याबद्दल काही जाणीव नाही. इथं प्रशासनाने एखादी बोर्ड लिहिलं असतं, ह्याची थोडीफार माहिती सांगली असती तर माझ्यासारख्या नवीन बालकाला कळालं असतं की इथं हे काय कशासाठी आहे नेमकं. त्यातला इतिहास काही माहीत नाही लोकांना. कारण की इथं जर प्रशासनानं पाटी वगैरे लिहून ठेवली असती तर ह्या किल्ल्याचा म्हणजे हे काय आहे, आता हे तर यांनी दुरुस्ती केलेलंच नाही आहे माहूरकरांनी. त्यांनी लक्ष दिलं पाहिजे ह्या ठिकाणी आणि एखादी पाठी लिहून इथं कळालं पाहिजे लोकांना की हे कशासाठी आहे. आता ह्याला मंदिर बोलायचं का बैठक रूम बोलायची का काय दुसरं काय नाव द्यायचं ह्याला तुम्ही ठरवा. कारण की हे इथं काहीच माहिती नाही. लोक येतात, बघतात आणि फिरून जातात. माहूरच्या प्रशासनाला एवढंच माझं सांगणं आहे. इकडं आता मुलं आलेले आहेत इकडं पूर्ण, त्यांना जरी विचारलं गेलं तर हे पण सांगू शकत नाही. कारण की बोला मित्रांनो, काय आहे काय तर तुम्हाला काय कळते काय कशाचं आहे? असं म्हणतात की ते सिंहासन असावे, सिंहासन असावे. मग इथं माहिती दिली पाहिजे होती ना. मला सांगा, आज माझ्यासारखा आज मी एक पुणे सिटीत राहतो, काम करतोय तिकडं, माझा बालपण ह्या एरियाकातला आहे. पण मला आज जाणून घ्यायचं मंदिराबद्दल, मला जाणून घ्यायचं माहूरबद्दल, मला जाणून घ्यायचं गड किल्ल्याबद्दल, तर इथं काहीच लिहिलेलं नाही. तुम्हाला काय वाटतं असं घाणेरड्या प्रकारे बदल? कारण की इथं हे तुम्ही बघू शकता किती मोडकं तोडकं आहे. हे दुरुस्ती केलं पाहिजे नाही केलं पाहिजे? इथं पाटी वगैरे लिहिली पाहिजे नाही पाहिजे? सूचना दिली पाहिजे ना. इथे पहिले प्राचीन काळामध्ये काय होतं आणि हा मंदिर आहे का बैठक आहे हे काही म्हणजे आता नवीन कन्फर्म होतं ना माणूस की आहे काय, आम्ही यावे दर्शन का घ्यावे, फक्त सेल्फी काढून फोटो काढून इंस्टावर ठेवण्यास जोगतच आहे.
या ठिकाणी फक्त पर्यटक येतात आणि आपले नाव स्वतःचे नाव हा, लिहितात बस. आणि हे पुढं आपली संस्कृती पूर्ण हे काय म्हणते मोडण्याचा मोडण्याचा प्रयत्न प्रयत्न चालू आहे. करतात. तर हे बघा मुद्द्याचा प्रश्न आहे मित्रांनी, खरंच मित्राला काळजी आहे, कारण की हिंदू म्हणून आपण जन्माला आलो तर आपण आपली संस्कृती बिघडली नाही पाहिजे. हे आजकालच्या मुलांना जाणीव आहे. मला फार चांगलं वाटलं की मुलगा माझ्या मित्रांनी म्हणजे मित्र बोलला, मी पहिल्यांदा भेटलो याला, असं काही स्क्रिप्टेड वगैरे नाही आहे, पण खरंच मला वाटते की हे सुधारलं पाहिजे. लोकांना पाठी वगैरे निदान तुम्ही बघू शकता इथं हे चिरे वगैरे असे पडलेले आहेत आणि पावसामुळं समजा तिकडनं दगड वगैरे पडून खाली कोणी असेल पडलं असेल, पडल्यानंतर काय लागलं तर जिम्मेदारी कोण राहणार, हे जिम्मेदारी कोण घेणार, ह्याची प्रशासनाने काळजी घेतली पाहिजे. हे तर आम्ही सांगूच, आणि ह्याच्या समोर काही आणखी चुका असतील ते पण आम्ही समजून घेण्याचे प्रयत्न करू. माझे मित्र आता इथं जोडलेले आहेत, त्यांच्यासोबत आम्ही पूर्ण हे गडकिल्ला आणि माहूरची माहूरची थोडीफार माहिती सांगलीच आहे. आणि महाराज वगैरे आणखी पुजारी वगैरे, मी इथं आलेलो पुजारीना वगैरे विचारलं तर पुजारी सरळ बोलतात की ह्याबद्दल आम्हाला काही माहीत नाही आहे. आता आम्ही कोणाला विचारायचं? पुजारी जर असे बोलत असतील की आम्हाला माहीत नाही आहे तर तुम्ही पूजा कशासाठी करता? तुम्ही इतिहास जाणून घेतला पाहिजे की नाही पाहिजे मित्रांनो? समजा तुम्ही आलात, पुजारींना विचारलं तर तुम्ही काय बोलसाल? पुजारी काय बोलले? तुम्ही जर पुजाऱ्यांना विचारलं आणि पुजारीने जर आम्हाला माहीत नाही याच्याबद्दल तर तुम्हाला कसं वाटेल? वाईट वाटेल ना. मग पुजारी जो कोणी असेल, तुम्हाला वाईट वाटत असेल माझं, पण ह्या गडकिल्ल्यांचं काय इतिहास आहे, ह्या देवी देवतांचं काय इतिहास आहे हे एक तर लिहून ठेवा, नाही तर तुम्ही पाठ करून ठेवा. तुम्हाला कसं वाटते ह्या गड किल्ल्याबद्दल? हे असलं तुटकं फुटकं दिसल्यानं कसं वाटतं? आम्हाला तर वाईट वाटते दादा, कारण की सांगा आपण जरी आता मॉडर्न जरी झालो पण आपली संस्कृती आपण कधी जपली पाहिजे. आपली तोडली नाही संस्कृती पाहिजे. तोडली नाही पाहिजे. नाहीतर कसं आहे, आणि या गोष्टीचं आपल्याला आहे ना माहिती पण असणे आवश्यक आहे. कारण की आपण या एका ठिकाणी जाणार आणि बस सेल्फी वगैरे काढणार, इंस्टावर टाकणार, रील वगैरे एवढंच करणार, पण आवाज उठवला पाहिजे. छत्रपतींचा इतिहास मला माहीत आहे, पण ह्या रामगडचा इतिहास मला जाणून घ्यायचा आहे. ह्याच्यामुळं माझं आज मस्तक सटकते, कारण की एवढे घाण बाटल्या वगैरे इथं टाकल्या जातात, धिंगाणा केला जातो पूर्ण. हे येणाऱ्या जाणाऱ्या मुलांनी व मुलींनी सगळ्यांनी ही काळजी घेतली पाहिजे की आपण हिंदू संस्कृतीतले आहोत, हे गड किल्ले जपले पाहिजे. इथं येणे, सेल्फी काढणे आणि इन्स्टाला व्हायरल करणे हे पुरतं नाही आहे. इथं आपण संस्कृती जपली पाहिजे, याची काळजी घेतली पाहिजे. आपण काही पदार्थ सोबत आणत आहोत ते पण आपले सोबत घेऊन खाली डस्टबिनमध्ये टाकण्याची ही आपली गरज आहे. तर समोर आम्ही जाणवतो आपल्यासोबत मित्र जुळले आहेत इथं. हे काय स्क्रिप्टेड नाही आहे, सहज मुलं आले होते. काय स्क्रिप्टेड आहे का? सहज आलेले मित्र आहेत. आणि मी बोलत होतो, त्यांना काही प्रश्न विचारले, माझे प्रश्न त्यांना कसे वाटले माहीत नाही आहे, पण आहे जे आहे परिस्थिती, जे आजकालच्या मुलांनी हिंदू संस्कृती जपली पाहिजे. आज बांगलादेशमध्ये जे होतं ते आपल्या देशमध्ये होऊ नये आणि आपली संस्कृती जपून राहावं ह्याच्यासाठी हिंदू हा जगला पाहिजे. हिंदू समाजातला हर एक मुलाला मुलीला इतिहास माहीत झाला पाहिजे, ही आमची कळकळीची विनंती आहे. आणि एवढंच सांगतोय की जागा हो हिंदूंनो, बोला हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी. आपण रामगडच्या किल्ल्यावर आल्यानंतर त्या किल्ल्यावर एक दार आहे, तुम्हाला दिसत असेल. आणि इथनं पूर्ण माहूर दिसतोय, पाण्याचे झरे वगैरे दिसतंय. किती सुंदर वातावरण आहे इथं. आणि इकडे पण आहे बहुतेक इकडे दरवाजा असेल, हे कशासाठी आहे माहीत नाही. आता इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे आम्ही, पण आम्हाला सांगत नाही आला. आम्ही नाही म्हणलं तर इथल्या 10 ते 15 महाराजांना विचारण्याचा प्रयत्न केला आहे. दुकानदारांना विचारलं, जे इथं म्हातारे माणसं दुकानं वगैरे चालवतात त्यांना पण विचारलं, महाराजांना पंडितांना विचारलं, पण त्यांनी आम्हाला काहीच सांगितलं नाही. इथं बघू शकता एक खाली द्वार आहे. आम्ही गलतीनं वरनं आलो, आम्ही खाली आता जाऊन तुम्हाला खालचं काय आहे तिथं तुम्ही तिथं बघू शकता. किती त्या भेगा पडलेल्या आहेत ह्याला गडाला. इतकं सुंदर वातावरण आहे, इतकं मनमोहक वातावरण आहे. पण ह्या किल्ल्याकडे बघल्यावर ना खूप वाईट वाटतं मित्रांनो. आता खाली जाऊन बघूया आपण तिथं काय दूर अवस्था आहे आपल्या किल्ल्यांची. बघा मित्रांनो,
इथं जे हे भिंत बघा, हे भिंत ह्या लेवलला आहे, पण इकडल्या लेवलला बघा सगळी भिंत पडलेली आहे. माहूर गडाला देणगी वगैरे येत असेल ते मला माहीत नाही, पण एक माहूरकरांनी ही काळजी घेतली पाहिजे, कारण की ही आपली संस्कृती आहे. चला बघूया पुढच्या इव्हेंटला. तर बघू शकता मित्रांनो, हे जे द्वार आहे ह्या किल्ल्याचे मेन द्वार आहे आणि इथनं थेट समोर तुम्हाला पूर्ण माहूर हा दिसतो आणि इथं पाटी वगैरे होती, पण याच्यावर काही नाव वगैरे लिहून नाही आहे. आणि ह्या किल्ल्यावर जे कोणी येतं हे घाण पद्धतीने नाव वगैरे कोरले जातात, त्यांनी हे कोरायची गरज नसते. आणि इथं शेळ्या वगैरे पण चारवल्या जातात. तुम्ही बघू शकता इथं त्या शेळ्यांनी घाण केलेली आहे. बघू शकता मित्रांनो, हे किती घाण आहे आणि इथं जागेच्या जागेवर इथं खड्डे पाडले गेलेले आहेत. तुम्ही बघू शकता. तर हे खड्डे कशासाठी पाडले गेलेले आहेत हे तर माहीत नाही आहे, पण इथं अति दुर्गंध येतो आहे, खूप घाण वास येतो. आणि बघा इथं पूर्ण असे याचे चिरे वगैरे पडलेले आहेत. खूप घाण आहे हे रिपेअर झालं तर करावेच सरकारने, इकडं पण लक्ष द्यावे. काय आहे हे काही समजा. असं म्हणलं जाते की इथं कोणी येऊन सोने वगैरे काढल्याचं ते बोलल्या जातं. पूर्ण जे मंदिर आहे, बाकीचे मंदिर आहेत ते सगळं स्वच्छ आहेत. आणि हे जे आहे म्हणजे जे गड किल्ला आहे ते पूर्ण घाण आहे. बरोबर आहे. मुद्दा पडतो का तुम्हाला? याच्या मागचं कारण असं आहे की आतापर्यंत आवाज कोणी उठवला नाही. या ठिकाणी या आधी या ठिकाणी आवाज कोणी उठवला नाही, त्यामुळे हे ठिकाण आज आपल्याला असं दिसतोय. जर तुमच्यासारखे आधी जर कोणी आवाज उठवला असता तर माझ्या मते हे ठिकाण याच्यापेक्षा थोडं चांगलं राहिलं. तर मित्रांनो, पूर्ण गड किल्ला फिरल्यानंतर आम्हाला किल्ल्याच्या शेजारी एक छोटूसं तळं आढळलं. त्या तळ्याविषयी आम्ही इथल्या पुजाऱ्यांना विचारल्यानंतर त्या पुजाऱ्यांनी आम्हाला इथली पूर्ण माहिती सांगितली. तर बघा, महाराज इथले जे पुजारी आहेत ते ह्या तळ्याबद्दल व इथले देवस्थान आहे त्याबद्दल काय बोलतात. नारळ वगैरे दिसतंय, त्याचं काय कारण वगैरे हे सांगू शकता? असं आहे की हे परमेश्वराच्या ठिकाणी हे मानभाव पंथचं मुख्य ठिकाण असून हे एकमुखी श्री दत्तात्रय प्रभू या ठिकाणी आधी येऊन बसतात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे श्री दत्तात्रय महाराज रोज निद्रा करण्यासाठी ते देवतेश्वरीला जातात. तर त्या अगोदर या पर्वत रोज क्रीडा करतात, भ्रमण करतात आणि ठेवून बसतात. आणि आपला खाली पाषाण, मुख्य पाषाण त्याच्यावर स्वामी येऊन बसतात. आणि हो 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 ते केस वगैरे श्री दत्तात्रय महाराज सुकवतात. असं ठिकाणी स्नान करून येतात आणि ते केस सुकवतात. तर इथं जो मानवपंथाचा असा इतिहास आहे की जिथं परमेश्वर अवतार बसतो ज्या पाषाणावर, ज्या खडकावर, तर पवित्र मानलं जातं. त्या पवित्र मानलेले पाषाणच आपल्या घरी नेऊन पूजले जातात. इतर कोणते पाषाण किंवा मूर्ती मानभाव पंथात पूजली जात नाही, असं याचं महत्व आहे. आता हा जो पाषाण आहे हा श्री दत्तात्रय महाराज या पाषाणावर बसले आणि आपला स्पर्श करून इथं स्वतःची शक्ती निक्षेप केलेली आहे. म्हणून आम्हाला हे जे संबंध दिला, स्पर्श करून याचं सामर्थ्य टाकलं, त्याला फक्त आम्ही भजन पूजन करतो. भजन पूजन श्री दत्तात्रय महाराजचं करतो. फक्त हे निमित्त आहे. ह्या निमित्ताला आम्ही असं समजू की आमचे देव इथं बसलेले आणि हे तुम्हाला नारळ जे दिसतो आणि हे जे वेगळ्या प्रकारचे त्याला पवित्र पर्व म्हणतात. आज तो खूप मोठा सण असतो आमचा पवित्र पर्व म्हणून. ते नारळ आणि पान हा एक विडा. आपण जसं कसं एखादा अर्ज वगैरे पाठवतो आपलं काही अडचणी, हा तसं एक परमेश्वरावर भेटण्याचं आणि काय आपली इच्छा मनोगत व्यक्त करण्याचे साधन आहे की आपल्या रिक्त हाती न देता काहीतरी आपण देवाला अर्पण केलं पाहिजे. म्हणून ते सुपारी, पान आणि असे एक विडा अर्पण केला जातो. आणि हे जे गुंफलेलं दिसतं हे कसं आहे, एक श्री चक्रधर स्वामींनी जेव्हा त्यांचे त्या काळ या महाराष्ट्रात परिभ्रमण केलं तर त्यांनी असा एक पवित्र पर्व म्हणून सण काढला की ज्या निमित्त भक्तजन सर्व एकत्र येतात आणि त्या निमित्ताने
देवाचं भजन पूजन केलं जातं. म्हणून ते एक वेगळं पण गुंफून परमेश्वराचं आपले तसं नातं असतं, जीवाचं परमेश्वराचं तसं ते एक भक्ताचं आणि देवाचं नातं असल्यामुळं ते एक ते साधन होय फक्त भजन पूजन करण्याचं. त्या निमित्ताने आपण देवाला आठवून देवाला आपण ते अर्पण करतो. हे किती काळापासून, किती वर्षापासून, किती जुनं आहे हे देवस्थान जर बघितलं आमच्या इतिहासामध्ये तर त्रेतायुगापासून ते त्रेतायुग पकडतो 24 लाख वर्षापासून हे देवस्थान आहे. पण ज्यावेळेस आमचे श्रीचक्र स्वामी 1200 शकेमध्ये गेले तेव्हा तिने आम्हाला सांगितलं की श्री दत्तात्रय महाराज सह्याद्री पर्वतावर राज्य करतात, तर ती आपले देवस्थान आहे, तर तुम्ही त्याचं वंदन वगैरे करू शकता, त्याला भजन पूजन करू शकता. म्हणून आम्ही तेव्हा त्याच्यानंतर या स्थानांची वगैरे यांनी हे केलं, जतन करून याची व्यवस्थापन करायला लागले. तर इथं जे मंगल बाबा होते 1970-80 मध्ये, तर त्यांनी सुरुवात केली. सुरुवात केल्यानंतर त्यांना बोट वगैरे नव्हते, पण 12 वर्ष तपश्चर्या केली, त्यांना हाडसं बोट आले. ते मंगल बाबा वाघाचं कान धरूनही पाणी पाजायचे, असं इथले यांचं मत. आणि हे जे मी आताच गड किल्ले फिरून आलो, असं कोणी बांधलेलं काय थोडक्यात सांगू शकता का? 1200 शकेमध्ये यादवांनी बांधलेला किल्ला आहे. तर हा गोंड राजांच्या ताब्यात होता. गोंड आदिवासी लोकांचा राजा. तर पूर्वी हा किल्ला असल्यामुळे इथं पाण्याची व्यवस्था नसल्यामुळे मग त्यांनी पलीकडून ते भिंत वगैरे टाकून तलाव केला, जेणेकरून पाणी साठून ते किल्ल्याच्या कामाने हेतून त्यांनी ठेवलेले. अजून याचं एक रहस्य आहे की इथं परीस आहे. तर पूर्वी असं म्हणायचे की जो राजा होता तो हत्तीला वगैरे, एक हत्ती दरवाजा आहे, हत्तीला जे लोखंड वगैरे पायात साखळदंडाला बांधून या तलावातून हत्तीला फिरवायचे आणि त्याचं सोनं व्हायचं. तर ते सोनंवर धनबुरुज म्हणून इथं एवढं सोनं की अख्ख्या भारताचं कर्ज फिटू शकते, एवढं सोनं ते धनबुरुज मध्ये, पण ते कुणालाही नाही माहिती. पण अशा आख्यायिका इथल्या मी आता फेरी मारताना बघितलं काही ठिकाणी खड्डे वगैरे आहेत तिथं ह्याच्यात. मला एक कळत नाही, हे आपल्या पूर्वजांनी जपून ठेवलेलं आहे. आपल्या पूर्वजांनी आपल्याला हे एवढी चांगली साहित्य दिलेले आहे, तर याला रिपेअर का करत नाही? सगळे आता मी पूर्ण बघून आलो की दगड वगैरे आहेत. आणि आता इथं एक बोर्ड बघा दिसला, तर इथं थोडीफार माहिती आहे, लिहून आहे. पण हे आता तुम्ही जे गोंडराजांचे आता हर कोणी म्हणजे कोणी तुम्हाला विचारू शकत नाही, आम्ही सांगू शकत नाही. मग ती पाटी त्या पाटी वगैरे जे किल्ल्याचं महत्व काय आहे, कोणी बांधलेलं ते एक लेवल त्या किल्ल्यावर का ठेवत नाही, म्हणजे एखादी पाटी लिहून का ठेवत नाही? हे कसं आहे, फॉरेस्ट मध्ये असल्यामुळे आणि पुरातत्व विभाग मध्ये असल्यामुळे पुरातत्व विभाग म्हणून आपले संग्रहालय, वस्तू संग्रहालय गावामध्ये, तिथं तुम्हाला पूर्ण डिटेल माहिती इथले वर इथं तोप पण आहे. अजून काही जुने आपले जे काही वस्तू वगैरे सगळं तिथं ठेवलेले आहे. आणि तुम्ही जे खड्ड्याची गोष्ट करतात, जे लोभी लोक असतात ज्यांना धन पाहिजे त्या हेतून त्यांना असं वाटतं इथं धन भेटन तिथं, म्हणून ते आमच्या इथं कुठं आम्ही गड्डे खोदून देत नाही कोणाला, पण ते इकडून तिकडून जाऊन त्यांनी हे धनाच्या लोभापायी खडलेले म्हणजे खोदलेले गड्डे येते. आणि त्यांच्याकडे मग लोक जे इथलं प्रशासन आहे ते त्यांच्याकडे लक्ष का देत नाही? आणि हे जे आता पडलेले हे बांधत का नाही? त्यांनी फॉरेस्ट का देत आहे, पण त्यांनी तरी बांधलं पाहिजे ना, माहूरकरांनी आवाज उठवला पाहिजे ना. माग त्याची बांधलं वगैरे होतं, पुन्हा ते खचून गेलं. खचल्याच्या नंतर पुन्हा आता काही निधी आलेला आहे. आता तुम्ही बोलले मुद्द्याचे ठीक आहे, बांधलं होतं, मग बांधताना त्याच काय घोटाळा केला का? कारण की आज छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेले गड किल्ले असो किंवा दुसरे आता नवीन वगैरे गड किल्ले रिपेअर केलेले, ते आज आता हे बांधले असेल 10 वर्षापूर्वी, पण ते काढून का म्हणजे आधी 20 वर्ष आधी बांधले असतील, कुठं तुटलेले वगैरे, त्यांची आतापर्यंत ते असंच टिकून राहिलेले आहेत. मग इथलंच का पडलं जातं, इथंच कोणी का लक्ष देत नाही? सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे असं इथं जे प्रशासनाचं कार्य आहे. आता आम्ही देवस्थान, आम्ही सेवा म्हणून, आम्ही पुजारी पण नाही, आम्ही सेवेकरी आहे. सेवा म्हणून निर्हेतुक कार्य करतो. आमचं काम काय आहे, फक्त इथली सेवा करणं. आमचा हा किल्ला आमच्या ताब्यात मुळे आम्ही रोज झाडणं वगैरे, इथली स्वच्छता कोणाला घालणं करून देणं. हो, या ठिकाणचं. इथं दुसरी गोष्ट, जे आफिरवाले मुलं मुली येतात त्यांना सुद्धा आम्ही इथं थांबून देत नाही, फक्त दर्शन करा जा. कारण इथं कसं 8 ठिकाणी खूप असल्यामुळं तो मोठा आम्हाला प्रॉब्लेम आहे. माझं म्हणण्याचं एवढंच हेतू आहे, माझं मन कोणाला दुखवायचं नाही, पण कसं आहे की जाणून घेण्याची एक इच्छा असते. हो, आणि पूर्वजांनी आपल्याला एवढं काही दिलंय, त्याला जपणं ही आपली परंपरा आहे, ती जपलंच पाहिजे.
मग ते माझं हे काम एवढंच नाही. प्रशासनाचं आहे ना. मग आपण आवाज का उठत नाही? आपण सगळे एकत्र येऊन माहूरगडचे जे रहिवासी आहेत ते पूर्ण एकत्र येऊन ते करत का नाहीत? कोणी आवाज का उठवत नाही त्याच्यावर? याचं कारण असं आहे, सगळ्यात महत्वाची गोष्ट, मी नाशिक भागातले, संगमनेर माझं मुळगाव, मी नगर जिल्ह्यातला आहे. मी तुम्हालाच म्हणून नाही बोलतो. नाही आता मी इथं आलो तर कमीत कमी 8-9 वर्षापासून इथं सेवा करतो. माझ्या परीने होईल तेवढं मी डेव्हलपमेंट केलं. वास्तविक आम्हाला प्रशासनाने मदत करायला पाहिजे की जेणेकरून आम्ही, उलट आम्हाला त्रास आहे म्हणजे आम्हाला त्यांचा काही सपोर्ट नाहीये. ते लक्षात आलंय माझ्या. पण हे आता प्रशासनाने आवाज उठवला पाहिजे. आपण पण ते कसं आहे, काय बोलतात ते व्हाईट वॉर्डर इथलं आया बहिणी आहेत, पण कसं आहे, बाळ रडल्याशिवाय बाई दूध पाजत नाही, तसं आपण आवाज उठवल्याशिवाय प्रशासन जागा होत नाही. हे आपण इथं बोर्डाने कुठं समजा काही पाट्या वगैरे असतील, हे लिहून आपल्या जनतेला आपण जागा केलं पाहिजे. बरोबर. आपली संस्कृती आपण जपली पाहिजे, हे एवढंच म्हणणं होतं माझे कोणावर काय आक्षेप नाहीये. सगळ्यात महत्वाची गोष्ट, याला जर सर्व नागरिक इथले स्थानिक लोकांनी जर सपोर्ट केला तर आम्ही का पुढाकार घेणार नाही? मग आपण पण सॉरी, तुम्हाला एकट्यालाच म्हणून नाही बोलतोय, राग येऊ देऊ नका. पण जे असं असते ना माणूस की एक मुद्दा असतो की बाबा हे काय, आता मी एकटाच नाहीये, समजा कोणी येऊ शकतं, नाही हे आहे इथं चांगलं आहे तिथं चांगलं आहे, मग आमच्या पूर्वजांनी जे बांधून ठेवलंय तेच का नाही? सगळ्यात महत्वाची गोष्ट इथं जे फॉरेस्ट डिपार्टमेंट ज्यांच्या ताब्यात आहे किंवा पुरातत्वचा, त्यांचा एक कमीत कमी एक तरी कर्मचारी पाहिजे. त्या पायऱ्या खालून सुरू होत्या तर इथपर्यंत आम्ही लक्ष देऊ शकतो. आम्ही 2 ते 3 जण आहे फक्त इथं. मग सगळ्यात महत्वाची गोष्ट, किल्ल्याचा परिसर किती मोठा आहे, मग 3 जण पूर्ण बघू शकता का? तेच बोलतो मी, 3 जण नाही, पूर्ण जे कर्मचारी आहेत, महाराज लोक आहेत, सगळ्यांनी आवाज उठून हे गड किल्ले बनवावे, चांगले दुरुस्ती करावे. ठीक आहे, मला खूप छान वाटले. मी सांगतोय फक्त तुम्हीच भेटले मला जे पूर्ण उत्तर देऊ शकतोय. आता फक्त एक रेणुका मातेच्या मंदिरावर एक महाराज भेटले होते, त्यांना विचारलं, त्यांनी पण चांगलं सांगितलं. पण दुसऱ्या महाराजांना मला राग का आलाय, मी महाराजांपाशी गेलो, महाराज म्हणलं मला थोडाफार इतिहास सांगा. तर महाराज म्हणले तुम्ही काय करा, खाली जावा माहूरमध्ये आणि तिथं पुस्तक वगैरे आहेत, तुम्ही तिथं वाचा. मला एक म्हणायचंय, तुम्ही पूजा करताय, जे तुम्ही त्याची पूजा करताय त्याच्याबद्दल तुम्हाला काही माहित नसेल, मग काय वाटेल लोकांना? माझ्यासारखं इकडे बघा, देवस्थानाच्या दृष्टीने पण बाकी भौतिक दृष्टीने पर्यटन स्थळ आहे, कारण हे 3.5 शक्तीपीठापैकी एक शक्तीपीठ आहे. तर आता शेगावचं उदाहरण घ्या, किती जबरदस्त सिस्टीम आहे, तशी माहूरमध्ये झालीच पाहिजे. परिवर्तन होईल आणि याचा फायदा कोणाला आहे? सर्वांनाच होणार आहे. माझं बोलण्याचा उद्देश कोणाला टोचून बोलणं नाहीये, फक्त मला एवढं बोलायचंय की माझ्यासारखं कोणी येत असेल तर तुम्ही नाही जावा, खाली जाऊन बघा, हे न म्हणता तुमचं एक गरज आहे, कारण की तुम्ही तिथं सेवा करताय. आता महाराजांनी मला इथं ही सेवा करता पूर्ण डिटेल सांगितली. तसंच जे बी कोणी महाराज असेल त्यांनी, आता मी विचारलं, नाव नाही घेणार कोणाचं, पण त्यांना विचारलं गेलं तर त्यांनी सरळ बोलले की तुम्ही ज्याची पूजा करताय, मग त्याचं तुम्हाला इतिहास माहित नाहीये, तुम्ही पूजा करून काय फायदा? लोकांना तुम्ही कळू शकत नाही की हे कोण होते, कोणी बांधलं गेलं. तुम्ही सरळ सांगसाल की जावा, मला सांगता येणार नाही. कोणीही येऊ, कुठून येऊ, जो आल्यानंतर ज्याचा हेतू असतो आम्हाला इथं नेमकं काही माहितीच नसेल तर येऊन फायदाच काय? हेच असतं. त्याच्यामुळे तुम्हाला भेटून आणि ते एक महाराज, त्यांचं नाव मी आहे घेतलेलं, त्यांना बोलून खूप चांगलं वाटलं. अशीच तुम्ही पण प्रयत्न करा. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ठिकठिकाणी सूचना नोटीस लावल्या तर जे आपण जी आज घाण बघतो, वृक्षतोड बघतो, काही घटना नाही म्हणजे जे नाही व्हायला पाहिजे ते होणार नाही. कमीत कमी नोटीस पाहिजे, जेणेकरून त्या नोटिसाच्या निमित्ताने, आता बघा आम्ही बाहेर बोर्ड लिहिले तलाव आहे, आता वास्तविक आम्हाला वेळ नाही भेटला तरी आम्ही लिहिले तिथं हे जो पवित्र तलाव आहे, तर श्री दत्तात्रय प्रभूंनी परशुरामाला बाण मारा लावलेला आहे. दत्तात्रय प्रभूंनी चरण अंगठा बुडवलं, ते पाणी रेणुका देवीला दहन करण्यासाठी दिलेले. हे पूर्ण सर्वतीर्थ म्हणून आम्ही याचा वापर करतो, त्याचा कण सुद्धा आम्ही व्हायला जाऊन देत नाही. तर ही अशी माहिती सगळ्यांना माहित पाहिजे, आणि त्यासाठी आम्ही तिला बोर्ड आता तो लावायचा आम्हाला, की जेणेकरून येणारी मंडळी ती बोर्ड वाचून खाली येणार नाही, पवित्रता व्यवस्थित राहील आणि त्यांना रस्ता पण दाखवलेला बाहेर मार्ग. तेच म्हणणं आहे माझं की बोर्ड जागच्या जागेवर लावा, की घाण वगैरे करू नये. आणि ह्या जे किल्ला स्टार्टिंगचा आहे तिथं त्या मी फलक असला म्हणजे, आणि काय प्रत्येक असतील, काय जे लोक असतील गड किल्ल्यावर येऊन धिंगाणा करतात, घाण वगैरे करतात, त्यांना पण मी व्हिडिओच्या आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, जे मुलं मुली येऊन कानाकोपऱ्यात जातात, सगळ्यात त्यांना सूचना अशी आहे
की यांची काहीतरी दखल घेऊन याचा काहीतरी निर्णय मी करण्यात ते यावा. बजावलेच आहे व्हिडिओ मध्ये की मी आणि तिथले घाण बाटली वगैरे ते व्हिडिओ मध्ये दाखवलं आणि सगळे जे तिथले जे म्हणजे कोणी येणार असेल त्यांना समजून सांगितलं की बाबा हे आपलंच आहे, याला घाण करू स्वच्छता नका. ठेवणं स्वच्छता ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे, कारण पूर्वजांनी आपल्याला एवढं कमवून दिलंय. दिलेलं आहे. ठीक आहे, खूप मोठा व्हिडिओ होतोय, तेवढा मोठा व्हिडिओ बनवायचा नसता, येतो मी. ठीक आहे. तर मित्रांनो, इथून पुरी जे हॉटेल देखील आहे शुभलक्ष्मी, इथं एकदम चांगल्या प्रकारचे जेवण भेटते, चविष्ट जेवण भेटते. तर हे माहूर चढल्यानंतर समोर एक किलोमीटर समजा तुम्ही घाट वरती आलात तर हे शुभलक्ष्मी दुकान दिसेल, शुभलक्ष्मी हॉटेल दिसेल. एकदा नक्कीच व्हिजिट करा. खूप अतिशय सुंदरपणे इथं भोजन भेटतं, नाश्ता पण भेटतो. तर पाहत राहा तुम्ही, शुभलक्ष्मी हॉटेल आहे, नक्की एकदा व्हिजिट करा. मित्रांनो, रात्रीचे वाजलेले आहेत 3. माझी एडिटिंग चालू होती, पण हा व्हिडिओ 30 मिनिटाच्या वरी म्हणजे अर्धा तासाच्या वरी झालेला आहे. तरी हे व्हिडिओ मी इथं स्टॉप करतो आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहूरचा पूर्ण वेढा व रेणुका माताचे मंदिरच्या त्या मंदिराचे पूर्ण इतिहास, जे आम्हाला महाराज भेटले होते त्या महाराजांनी आम्हाला संपूर्ण इतिहास सांगितला, ते व्हिडिओ तुम्हाला 1-2-4 दिवसात येईल. पण हा जो व्हिडिओ आहे हा इथं स्टॉप करतो. आणि जो कोणी लास्टपर्यंत बघितलं त्यांनी कमेंट करून सांगा की मी लास्टपर्यंत बघितलं आहे. तर ह्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. ह्या व्हिडिओमध्ये कंप्लीट केलो असतो, पण लोक बघू शकत नाहीत ना, 1-1 तास कोणी बघू शकत नाही, त्याच्यामुळे मी अर्ध्या तासातच बनवलेलं आहे. आणि आत्ता रात्रीचे वाजलेले 3. मी थकून गेलो आहे. आता हे रेंडरिंगला टाकतो, मी एक्सपोर्टिंगला टाकतो हा व्हिडिओ. हे व्हिडिओ 2-4 दिवसात म्हणजे उद्या सकाळपासून अपलोड होऊन जाईल यूट्यूबवरती. तर प्लीज जो कोणी लास्टपर्यंत बघतंय ते चॅनलला सबस्क्राईब करून जावं आणि कमेंट करून सांगा की मी लास्टपर्यंत बघितलो आहे तुमचा व्हिडिओ. ठीक आहे, तर तो पण व्हिडिओ नेक्स्ट आहे, तो पण 2-4 दिवसात एडिट करून मी जसं टाईम भेटेल तसं एडिट करून अपलोड करेल. कारण की पूर्ण शूट 1-2 तासाचं झालेलं आहे, त्यातलं काही कट वगैरे करावं लागेल मला. तर ठीक आहे, कसा वाटला हा व्हिडिओ, माहिती कशी वाटली हे मला कळवा. सबस्क्राईब नक्की करा आपल्या यूट्यूब चॅनलला, कारण की मी ऑल इंडिया ट्रॅव्हलिंग करणार आहे. ऑल इंडिया आणि महाराष्ट्रात भारतातली सर्व शक्तिपीठं वगैरे आणि ज्योतिर्लिंग 12 ज्योतिर्लिंग वगैरे हे संपूर्ण बघणार आहे मी. हे पूर्ण व्हिडिओ तुम्हाला तसे त्याचे संपूर्ण व्हिडिओ ज्योतिर्लिंगचे व विद्यापीठचे संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला विद्यापीठ बोलतो आहे, शक्तिपीठांचे व्हिडिओ व ज्योतिर्लिंगचे व्हिडिओ, हे पूर्ण व्हिडिओ तिथली माहिती वगैरे. काय बोलतो यार, खूप रात्र झाली, काय समजत नाही मी काय बोलतो आहे ते. समजून घ्या आणि या व्हिडिओला मी इथं स्टॉप करतो. बाय.